आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परभणी शहरातल्या प्रसिद्ध असलेल्या खंडोबा मंदिरात आजपासून पारंपरिक पद्धतीने महापूजा करून खंडोबा यात्रेला प्रारंभ झाला। मानाची श्रीची पूजा परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आली, तर परभणी महापालिकेचे आयुक्त यांनी देखील महापूजेला आपली हजेरी लावत श्रीची पूजा केली। यावेळी यात्रा समितीकडून मान्यवरांचा सत्कार करण्यात आलाय। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, परभणी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव, मारुती बनसोडे, सुनील देशमुख, अण्णा डिगोळे, आनंद बनसोडे, बबन बनसोडे, सुरेश चांदणे, सुरेश मुळे, सुदर्शन बनसोडे, राजेश बालटकर, आबा खुने, अंकुश खुने आदींची यावेळी उपस्थिती होती। 2 दिवस चालणाऱ्या यात्रेमध्ये जंगी कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन देखील कमिटीच्या वतीनं करण्यात आलं असून लाखोंची बक्षिसं देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। गंगाखेड शहरातील सराफा व्यापारी तुकाराम मुंडिक यांचा 6 डिसेंबर रोजी रात्री परळी तालुक्यातल्या नाथरा पाटीवर झालेल्या अपघातात मृत्यू झालाय। 6 डिसेंबर रोजी ते बीड जिल्ह्यातल्या आपल्या नातेवाईकांकडे गेले होते। रात्री परत येत असताना 9च्या सुमाराला त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली। या अपघातामध्ये गंभीर तुकाराम यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेची माहिती कळताच गंगाखेड शहरासह तालुक्यातील खोकडेवाडी इथं शोककळा पसरली, तर आज गंगाखेडची सराफा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत आज भेट घेतली। महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी 6व्यांदा निवड झाल्याबद्दल अजित पवार यांचा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी सत्कार केला, तसंच पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून गुरुवारी 6व्यांदा शपथ घेतली आहे। त्यापूर्वी मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांच्यासमवेत आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। परभणीच्या आरपी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज आणि मुंबईच्या टाटा कर्करोग संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं सुसज्ज व अत्याधुनिक कर्करोग निदान व उपचार केंद्र सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली। कर्करोग निदान व उपचारासाठी मुंबईत टाटा रुग्णालयात जावं लागतं, परंतु तेथे 2 ते 3 महिने तपासणीमध्ये वेळ जातो, त्यामुळं कर्करोगाचा आजार बळावतो, वेळेवर उपचार मिळत नाहीत। म्हणून मराठवाड्यातील रुग्णांसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पुढाकारातून आरपी हॉस्पिटल इथं कर्करोग निदान व उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे। मुंबईतल्या टाटा कर्करोग संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमानानं हे केंद्र सुरू होत असून या ठिकाणी विविध प्रकारच्या चाचण्या, निदान, अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत। यामुळं परभणीसह मराठवाड्यातील रुग्णांना आता मुंबई पुणे जायची गरज राहणार नाही। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉ. गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। परभणीचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा यात्रेला आजपासून प्रारंभ झाला असून भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागात असलेलं हे मंदिर परभणीचं ग्रामदैवत आहे। दरवर्षी या ठिकाणी यात्रा महोत्सव भरत असतो, ज्याला परभणी जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावत असतात। गावाचे ग्रामदैवत असल्यानं या यात्रेला मोठं महत्त्व असून गावातून नोकरी आणि कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले लोकही यात्रेच्या काळात इथे येऊन दर्शन घेतात। तर जिल्हा प्रशासनाकडून आजच्या दिवशी शासकीय कार्यालय आणि शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। चंपाषष्ठीनिमित्त शहरातील श्री खंडोबा बाजार इथं महाराष्ट्राचं कुलदैवत श्री मल्हारी मार्तंड खंडोबाची शासकीय पूजा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आली। यावेळी तहसीलदार संदीप राजापुरे, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, मारुती बनसोडे, सुनील देशमुख, आनंद बनसोडे, अण्णा डिगोळे, शिवाजी बोबडे, सुरेश चांदणे, एकनाथ पारटकर, लक्ष्मण बोबडे, आबासाहेब खुने, राजेश बालटकर आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। तर जिल्हाधिकारी गावडे यांनी चंपाषष्ठीनिमित्त संपूर्ण जिल्ह्याला शासकीय सुट्टी जाहीर केल्याबद्दल त्यांचं श्री खंडोबा देवस्थानाच्या वतीनं स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले। परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शालेय स्पर्धा, किक बॉक्सिंग स्पर्धा जिल्हा संकुल परभणी इथं सकाळी 11 वाजता आज आयोजित करण्यात आल्या।
या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। उद्घाटन बॉक्सिंग संघटनेचे सचिव धनंजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी महापालिकेचे राजकुमार जाधव, तुकाराम ठोंबरे, अयोध्या पवार, विलास मस्के, अखिल चौधरी, आलिम शेख यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली। क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्राचे पुणे, उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी यांच्या वतीनं विभागस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन बी रघुनाथ सभागृहात आज संपन्न झालं। परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य युवा पुरस्कारार्थी काजल भुसारे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, डॉक्टर सुरेश हिवाळे, डॉक्टर संतोष वाकडे, डॉक्टर श्रीकांत पेंडलवार, मिलिंद भावनेकर, सुनंदा डिगोळकर, डॉक्टर पंकज खेडकर, रविकुमार पंडित, लक्ष्मी लहाने, अब्दुल कुरेशी, भाग्यश्री जोशी, पूनम मारवा, सरोज देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते। गंगाखेड तालुक्यातल्या धारासूर इथं चंपाषष्ठी महोत्सव साजरा करण्यात आला आहे। महादेवाचा अवतार खंडोबाचे वारू वाघ्या नृत्य, कोटंब तळ्या उचलून सांस्कृतिक कार्यक्रम राबवण्यात येतात। तसंच गाव प्रदक्षिणा देखील आज घालण्यात आली। तर खंडोबा मंदिर इथं आरती कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली। यामध्ये माधव नेमाने, दत्तराव भुजबळ, रंगनाथ वाळवंटे, शंकर भुजबळ, बबन यादव, संभाजी ढेमरे, उत्तम ढेमरे, साहेब भुजबळ, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब नेमाने, बळीराम दुगाने आदींनी सहभाग नोंदवला। राज्य शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा क्रमांक 2 चा शैक्षणिक उपक्रमात मांडाखळी येथील इंद्रायणी प्राथमिक शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आलाय। हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मागील 2 वर्षापासून राबवला जातोय। या उपक्रमाच्या माध्यमातून केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढले जातात। इंद्रायणी प्राथमिक शाळा मांडाखळी येथील 2 वर्षापासून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवतीये। मागील वर्षी परभणी तालुक्यातून तृतीय क्रमांक मिळवला होता, तर यावर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवत राज्य शासनाचं 3 लाख रुपयाचं पारितोषिक पटकावलंय। याबद्दल संस्थाध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के, सचिव शीतल सोनटक्के यांच्या वतीनं शाळेचं सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, तसंच आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवण्यात येतं। या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होणाऱ्या शाळांचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालात परभणी तालुक्यातल्या सावंगी खुर्द जिल्हा परिषद शाळेनं तृतीय क्रमांक मिळवला आहे। शाळेत सद्यस्थितीत एकूण 7 शिक्षक कार्यरत असून 108 विद्यार्थी आहेत। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। सेलू इथं श्रीरामजी भांगडे यांच्या जयंतीनिमित्त आज नूतन विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। जवळपास 600 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। श्रीराम भांगडे या स्पर्धेदिनानिमित्त नूतन शिक्षण संस्थेतील चित्रकला विभागाच्या वतीनं 17 वर्षापासून चित्रकला व रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी इयत्ता 1ली ते 4थी, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी या 3 गटातील स्पर्धेसाठी शहरातील 600च्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं भारतीय राज्यघटनेचे संविधान पत्रक वाटप करून अभिवादन करण्यात आले। परभणी शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 वाजता पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं व त्याचबरोबर संविधान पत्रकाचं वाटप करून जनजागृती करण्यात आली। यावेळी डॉक्टर गोविंद कामटे, प्रल्हाद बराडे, नितीन जाधव आणि बहुसंख्येनं भीमसैनिक उपस्थित होते। परभणी शहरातल्या विद्रोही फाउंडेशनच्या वतीनं शहरातील रविराज पार्क येथील ज्योतिर्गमय इंग्लिश शाळेच्या मैदानावर 120 बाय 120 चौरस फूट म्हणजेच 14,000 स्क्वेअर मीटर जागेत 5,568 मेणबत्त्या प्रज्वलित करत त्याद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य प्रतिमा साकारून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन करण्यात आलं। विद्रोही फाउंडेशनचे अध्यक्ष बिट्टू दातार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। अभिवादनाच्या कार्यक्रमाला प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांची उपस्थिती होती।
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं बाबरी मस्जिद उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी याबाबतचं निवेदन जिल्हा प्रशासनाकडे दिले आहे। निवेदनावर अब्दुल रहमान कादरी, हाफिज सय्यद मोहतासिन, मुजम्मिल खान, सय्यद अब्दुल खादर, गुलाम मोहम्मद मिट्टू, मौलाना रफीउद्दीन अशरफी, साजिद बेलदार, बदर चाऊस, मुफ्ती तलहा, हजिया जियाउर रहमान, हाफिज आमेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। त्याचप्रमाणे हजरत टिप्पू सुलतान युवा मंचच्या वतीनं देखील निवेदन देण्यात आले। त्या निवेदनावर ॲडव्होकेट आसिफ पटेल, शेख शमशुद्दीन, खैसर खान, सय्यद मुजाहिद, मुख्तार मिर्झा, शेख सुलेमान, ॲडव्होकेट शाहनवाज खान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। उद्यान विद्या पिकाची गुणवत्ता अधिसूचना आणि वाहन प्रसारणासाठीच्या दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या 31व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीच्या उद्यान विद्या संशोधन केंद्रानं विकसित केलेले टमाटो वाण PBNT 20, मिरची वाण PBNC 17 आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रानं विकसित केलेला चिंचवाण शिवाई यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीला राष्ट्रीय पातळीवर अधिसूचित मान्यता देण्यात आलेली आहे। राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये 7 डिसेंबर ते 27 मार्च या कालावधीत जागतिक क्षयरोग दिनापर्यंत 100 दिवसांची क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात येणार आहे। अधिकाधिक क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचारांतर्गत आणणं, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणं, क्षयरोगाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी करणं, वंचित व उच्च जोखीम असलेल्या गटापर्यंत पोहोचणं आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं या सर्वांपर्यंत पोहोचण्याची उपक्रम राबवण्यात येणार असून लोकांसमोर क्षयरोगाबद्दल जनजागृती आणि सामाजिक कलंक कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे। SBI RCT परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी 6 डिसेंबर रोजी भेट दिली आणि RCT कामकाजाविषयीची माहिती जाणून घेतली। RCT मध्ये सुरू असलेल्या ब्युटी पार्लर प्रशिक्षणाला त्यांनी भेट दिली। त्यावेळी त्यांनी प्रशिक्षणातून उत्तम रोजगारक्षम माणसं घडावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी संस्थेचे काही यशस्वी उद्योजक देखील उपस्थित होते। त्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी व्यवस्थापक उदय कुलकर्णी यांची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। याबरोबरचे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात। पाहत रहा लोकसमीक्षा। तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा। दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।